हे गाइस, वेलकम टू VS व्लॉग। आज आपण बघणार आहोत गुढी पाडवा स्पेशल पुरणपोळीचा स्वयंपाक आपण 1.5 तासामध्ये कसा मॅनेज करू शकतो ते। त्याच्यासाठी इथे मी पहिल्यांदा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। इथे मी 2 कप डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण ती कुकर मध्ये त्याच्या दुप्पट पाणी म्हणजे मी 2 कप डाळीसाठी 8 कप पाणी वापरलेले आहे टाकून त्यामध्ये आपल्याला हळद, चवीपुरतं थोडंसं मीठ आणि तेल टाकून कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपण डाळ शिजेपर्यंत इथे भात लावून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून तो शिजायला ठेवलेला आहे। त्यानंतर आपण पीठ मळून घेणार आहोत। पिठासाठी इथे मी गव्हाचं पीठ आणि मैदा वापरलेला आहे। तो चांगला चाळून घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये मीठ, चिमूटभर हळद टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। घट्टसर असं पीठ मळून झाल्यावर आपल्याला ते एका भांड्यामध्ये ठेवून त्यामध्ये पीठ भिजेपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे डाळ शिजेपर्यंत आपण आमटीची तयारी देखील करून घेणार आहोत। त्यासाठी मी ओलं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही सुकं वापरलं तरी चालेल। त्याच्यानंतर त्यामध्ये जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण टाकून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरमध्ये। त्यानंतर आपण पुरणपोळीसाठी गूळ पण कापून घेणार आहोत। इथे मी 2 कप डाळीसाठी 1.5 कप गूळ वापरलेला आहे। त्याच्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपण तो उघडून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ किती छान शिजली आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये राहिलेलं पाणी आपण आपल्या आमटीसाठी वेगळं करून घेणार आहोत। ह्या डाळीतली थोडीशी डाळ आपण आमटीसाठी पण ठेवणार आहोत। त्यानंतर इथे आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी मी वापरलेला आहे मोहरी, कढीपत्ता, वाटलेलं वाटण। हे चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला। नंतर त्यामध्ये आपण आपला घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहोत आपण। हे चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डाळीचं काढलेलं पाणी, येळवणी म्हणतो आम्ही त्याला गावी, ते टाकायचं आहे आपल्याला आणि डाळ आणि हे टाकून झाल्यानंतर आपल्याला आमटी चांगली उकळून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आपली आमटी कडेपर्यंत आपण एका साईडला पुरण करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी डाळीला एका भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये गूळ टाकून ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला डाळ इथे घोटून घ्यायची आहे चांगली। गूळ आणि डाळ एकजीव झालं पाहिजे। हे आपण चांगलं परतून घेतलं म्हणजे आपल्याला पुरण वाटायला सोपं जातं। तुम्ही इथे बघू शकता मी मॅशरने दोन्ही एकत्र करून घेत आहे। त्याच्यानंतर मी वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे। तुम्ही हवं तर तुम्हाला सुंठ, बडीशेप तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। त्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं पुरण झालं की नाही हे बघण्याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते। इथे मी कसा चमचा मधोमध ठेवला आहे, तो चमचा आपले आप उभा राहिला पाहिजे।
म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे आणि पोळ्या एकदम मस्त होतात आपल्या। त्यानंतर मी इथे पुरण माझ्या पुरण वाटण्याच्या चाळणीने करून घेत आहे, तुम्ही बघू शकता। अगदी सोपं जातं, 5 मिनिटात पुरण वाटून होतं। त्यानंतर आपण मळलेलं पीठ जे पाण्यामध्ये ठेवलंय ते पाण्यात अर्ध्या तासानंतर पाण्यामधून बाहेर काढून आपण हे चांगलं मळून घेणार आहोत। आता मळताना आपल्याला थोडं तेल लावून ते मळायचं आहे, म्हणजे पोळ्या एकदम लुसलुशीत होतात आणि फुगतात पण, आणि फुटत बिलकुल नाही। आता आपण पोळ्या लाटायची तयारी करूया। त्याच्यासाठी मी कणकेचा एक गोळा घेतलेला आहे आणि आपण पराठ्याला जसं करतो तसं त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे। इथे मी कणिक कमी आणि पुरण जास्त वापरलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जास्त पुरणाच्या पोळ्या आवडत असतील तर जास्त पुरण वापरू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित ते गोळ्यामध्ये भरून बंद करून घ्यायचे आहे। इथे मी पोळपाटाला एक कापड बांधून घेतलेला आहे, यामुळे ना पोळ्या आपल्या पोळपाटाला चिटकत नाहीत आणि छान होतात। पोळी लाटताना आपल्याला ती एकदम हलक्याशा हाताने लाटायची आहे, त्यावर जोर देऊन लाटायची नाहीये। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम पोळी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला लाटायची आहे, एकदम हलक्या हाताने लाटायची आहे। त्यानंतर आपण पोळी भाजण्यासाठी एक तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये मी तूप वापरलेला आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। पोळीला एका साईडला असे बुडबुडे दिसायला लागले की आपण ती उलटून घ्यायची आहे। त्यानंतर ती भाजल्यावर त्याला आपण तूप लावायचं आहे। मगाशी कुकर होईपर्यंत मी भज्याचं पीठही मळून ठेवलं होतं, आता आपण भजी काढून घेऊयात, तसेच पापडही भाजून घेऊयात। अशा प्रकारे आपला सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ताट वाढून घेत आहे। ताट वाढताना ताटामध्ये पोळी, भात, आमटी, कुरवडी, पापड, भजी, गोड दूध आणि त्यामध्ये मी वरून तूप टाकलेलं आहे। अशा प्रकारे आपली पुरणपोळी थाळी तयार झालेली आहे।
तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा, टाइम मॅनेज करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली ते।